रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी हरी जय 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 जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेच करणे काम बीज वाढवाय नाम बीज वाढवाय नाम बीज वाढवाय नाम कृष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे नाही भिडा भाड नाही बिना नाही भिडा भाड नाही बिना म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर म्हणे जाणा थोर तुका म्हणे जाणा थोर तुका म्हणे जाणा थोर तुका म्हणे जाणा थोर हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे हेची आम्हा करणे काम आम्हा करणे बीज वाढवावे नाम 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 हला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय विठ्ठल 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 धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावेना. आज या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादानं विश्व माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु संत श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या सेवेसाठी समर्पित करण्यासाठी जगद्गुरु संत श्री तुकोबारायांचा अतिशय गोड आणि संतांच्या अवताराचं प्रयोजन अर्थात संतांचं जे अवतार कार्य आहे त्या अवतार कार्याचं निमित्त प्रतिपादन करणारा अतिशय सुंदर असा अभंग सेवेकरता आपल्या समोर ठेवलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या विश्वामध्ये दोन गोष्टी अनाकलनीय आहेत. एक आहे संत आणि दुसरा आहे देव. देव समजत नाही, देव कळत नाही. देवाचं ज्ञान एवढ्या सहजासहजी जीवाच्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होत नाही. याचं महत्वाचं कारण असं आहे, ज्या देवाला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तो देव जाणीवेच्या पलीकडचा आहे. जीवाला ज्ञान करून देणारी 6 प्रमाण आहेत. या 6 प्रमाणानं कोणत्याही वस्तूचं जीवाला ज्ञान होत असतं. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द आदी 6 प्रमाण आहेत. या 6 प्रमाणाने जीवाला ज्ञान होतं. देवाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर ही 6 प्रमाणं कामाला येत नाहीत. कारण ही 6 प्रमाण आहेत ना, ही 6 प्रमाणं जीवाला ज्ञान अशा वस्तूचं करून देतात जी वस्तू उद्भूत आहे आणि रूपवान आहे. जी अनुभूत वस्तू आहे आणि अरूपवान वस्तू आहे अशा वस्तूचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य या 6 प्रमाणामध्ये नाही. ज्ञान करून देण्यामध्ये सर्वात समर्थ जर कोणतं प्रमाण असेल ना तर ते आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाणानं जीवाला सर्वात जास्त ज्ञान होतं. प्रत्यक्ष 2 प्रकारचं आहे. एक आहे बाह्य प्रत्यक्ष आणि एक आहे आंतरप्रत्यक्ष. बाह्य प्रत्यक्ष त्याला म्हणायचं चक्षुरादी इंद्रियाद्वारा अंतःकरणाची वृत्ती वस्तूपर्यंत पोहोचते आणि अंतःकरण त्या वस्तूचा आकार धारण करते. त्यावेळेस त्या वस्तूचं ज्ञान जीवाला होत असतं. याला बाह्य प्रत्यक्ष असं म्हणायचं. बाह्य प्रत्यक्ष चक्षुरादी इंद्रियाद्वारा त्या वस्तूपर्यंत पोहोचूनच ज्ञान करून देऊ शकतं. हे जे बाह्य प्रत्यक्ष आहे ना, हे बाह्य प्रत्यक्ष त्या देवापर्यंत, परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. याचं महत्वाचं कारण हा जो परमात्मा आहे ना, हा परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे. याला रंग नाही, याला रूप नाही, याची छाया पडत नाही. नवे नवे हा कोणत्याही इंद्रियाचा विषय होऊ शकत नाही. म्हणून याचं ज्ञान बाह्य प्रत्यक्ष करू शकत नाही. डोळ्यानं जीवाला रूपाचं ज्ञान होतं, डोळ्यानं रूपाचं ज्ञान होतं. पण हा जो परमात्मा आहे ना, हा परमात्मा रूपवान नाही, अरूप आहे. म्हणून त्याचं ज्ञान हे जे नेत्र नावाचे इंद्रिय आहे ना, हे आपल्याला करून देऊ शकत नाही. देवाचं ज्ञान करून घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण कमी पडतं. प्रत्यक्षाच्या पलीकडे जाऊन अनुमान प्रमाण आहे, उपमान प्रमाण आहे. सर्वात जास्त जीवाला ज्ञान जर कोणत्या प्रमाणापासून होत असेल ना तर ते आहे
शब्द नावाचं प्रमाण. या शब्द नावाच्या प्रमाणानं जीवाला वस्तूचं सर्वात जास्त ज्ञान होतं. शब्द प्रमाण कशाला म्हणायचं? शास्त्रकार सांगतात आप्तवाक्यत्वम शब्दत्वम. आप्तवाक्य म्हणजे विश्वासार्ह व्यक्तीनं सांगितलेलं वाक्य, त्या वाक्याला शब्द प्रमाण असं म्हटलं जातं. मुलाच्या दृष्टिकोनातून आईनं सांगितलेलं वचन, मुलाच्या दृष्टिकोनातून वडिलांनी सांगितलेलं वचन जे आहे ना, त्या वचनाला आप्तवाक्य असं संबोधलं जातं. म्हणजे मुलानं आईनं जे सांगितलं त्याला खरं मानावं, वडिलांनी जे सांगितलं त्याला खरं मानावं, ते शब्द प्रमाण त्यांच्या दृष्टिकोनातून झालं. तसं परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल, देवाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर वेद आणि श्रुती हे आप्तवाक्य आहे. वेदातली जी वाक्य आहेत त्या वाक्यातून देव कळत असतो, देवाचं ज्ञान होत असतं. श्रुतीतली जी वाक्य आहेत त्या वाक्यातून देवाचं ज्ञान होत असतं. पण तुमचं माझं सर्वांचं दुर्दैव असं आहे की जी प्रमाण ज्ञान करून देण्यासाठी समर्थ आहेत असं आपण सांगतो, ते शब्द प्रमाण त्या परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. कारण ज्याला आपण शब्द प्रमाण म्हणतो तो वेद, त्या वेदानं देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर त्या वेदाची जी अनुभूती आहे, वेदाचा जो अनुभव आहे तो अनुभव असा आहे, वेद जाणू गेला तो पुढे मौनावला. वेदानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तो मौन रूपाला प्राप्त झाला. त्याला बोलता आलं नाही, त्याला देवाबद्दल सांगता आलं नाही, त्याला ब्रह्मतत्वाचं यथार्थ ज्ञान जीवाच्या समोर विशद करता आलं नाही. पहा, दुसरं आप्तवाक्य आहे ते म्हणजे श्रुती. या श्रुतीनेही देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. श्रुती मातेनं सांगितलं नेती नेती, मला तो देव कळला नाही, मला तो समजला नाही. देव कसा नाही हे सांगण्याचा प्रयत्न सगळ्या शब्दप्रामाण्यवाद्यांनी केला, पण देव कसा आहे हे सांगण्याचं सामर्थ्य कोणाकडेही नाही. शब्दादी ही जी प्रमाणं आहेत ना, ज्यानं जीवाला सर्वात जास्त ज्ञान होतं, ही त्या देवापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून देवाचं ज्ञान एवढ्या सहजासहजी जीवाला होत नाही. जीवानं देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, करावा. देवाचं ज्ञान त्याला होऊही शकतं. दुसरं अनाकलनीय वस्तू पदार्थ किंवा तत्व आहे ते म्हणजे संत तत्व. जसं देव नावाचं तत्व, जसं ब्रह्म नावाचं तत्व जीवाला सहजासहजी त्याचं आकलन होत नाही, तद्वत संत नावाचं जे तत्व आहे ना, ते तत्व सुद्धा एवढ्या सहजासहजी जीवाला त्याचं आकलन होत नाही. याचं महत्वाचं कारण असं आहे, संत तत्व जे आहे ना ते देवतत्वासारखंच आहे. देवाचं जसं तत्व आहे ना तसं संतांचं सुद्धा तत्व आहे. संतांना ओळखायचं कसं? कोणाला संत म्हणायचं, कोणाला संत म्हणायचं? संत शब्दाची व्याख्या आपल्या दृष्टिकोनातून करून आपण संतांचा परिचय करून घेऊ शकत नाही. संत हे जाणण्याच्या पलीकडचे आहेत. म्हणून ज्या ज्या कालखंडामध्ये संतांचा आविर्भाव या सृष्टीमध्ये झाला ना, त्या त्या कालखंडामध्ये या संतांचा परिचय करून घेण्यासाठी त्या त्या कालखंडातले जे लोक आहेत ते लोक कमी पडलेले आपल्याला पाहायला सापडतात. विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांना त्या काळातला जो समाज आहे तो समाज समजून घेऊ शकला नाही. त्या काळच्या समाजाला ज्ञानोबाऱ्यांचं ज्ञान झालं नाही. जगद्गुरु संत श्री तुकोबाऱ्यांना त्या काळचा जो समाज आहे त्या समाजाला तुकोबाऱ्यांचं ज्ञान झालं नाही, कळले नाहीत तुकोबाराय त्यांना. ऐका, संत हे वेशावरून ओळखायचे, संत हे देशावरून ओळखायचे का संत हे अंतकरणाच्या स्थितीवरून ओळखायचे? संत हे अंतकरणाच्या स्थितीवरून ओळखलं जाणारं तत्व आहे. संत ना वेशावरून ओळखू येतो ना संत देशावरून ओळखू येतो. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संत या तत्वाबद्दल बोलत असताना सांगतात, बाबा रे, कोणाला संत म्हणायचं? त्या कालखंडामध्ये कोणालाही संत म्हणायची कदाचित पद्धत असेल. म्हणून तुकोबारायांनी संत या संकल्पनेचा जो विस्तार आहे तो विस्तार अतिशय व्यापक प्रमाणामध्ये त्यांच्या गाथेमध्ये आपल्याला केलेला पाहायला सापडतो. कोणाला संत म्हणावं हे तुकोबारायांनी गाथेमध्ये सांगितलंच, पण कोणाला संत म्हणू नये याचं मोठ्या प्रमाणामध्ये विश्लेषण, वर्णन जगद्गुरु संत श्री तुकोबारायांनी आपल्या गाथेमध्ये व्यक्त केलेलं, विशद केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. पहा, संत नावाची जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना प्रामुख्यानं वारकरी संप्रदायामध्ये विकसित झालेली आपल्याला पाहायला सापडते.
वारकरी संप्रदायाच्या पूर्वीचं जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये कदाचित संत हा शब्द काही ठिकाणी आपल्याला पाहायला सापडेल, पण संत या शब्दाचा विस्तार किंवा संत या संकल्पनेचा विकास त्या कालखंडामध्ये आपल्याला झालेला पाहायला सापडत नाही. वारकरी संप्रदायामध्ये संत या संकल्पनेचा विकास झाला. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी सर्वात अगोदर वारकरी संप्रदायाचा पाया रचत असताना संत ही जी संकल्पना आहे ही संत संकल्पना आपल्या वाङ्मयाच्या माध्यमातून व्यक्त केली. ज्ञानोबराय संत संकल्पना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मांडतात. ज्ञानोबराय संत संकल्पना अमृतानुभवाच्या माध्यमातून मांडतात. ज्ञानोबराय संत संकल्पना त्यांचे जे अभंग रचना आहेत त्या अभंग रचनांच्या माध्यमातून लोकांच्या समोर विशद करतात, मांडतात. ज्ञानोबरायांनी संत संकल्पना मांडली हो, पण ज्ञानोबरायांच्याकडे ही संत संकल्पना मूळतः आली का? कुठून आली त्यांच्याकडे ही संत संकल्पना? ज्ञानोबरायांच्याकडे ही जी संत संकल्पना आहे ना, ही संत संकल्पना छोटीशी त्यांची जी बहीण आहे मुक्ताई, त्या मुक्ताईच्याकडून आलेली आहे. मुक्ताईचे ताटीचे अभंग आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी जगाच्या विषयी क्रोध अंतःकरणामध्ये धारण केला आणि अंतःकरणात क्रोध धारण केल्याच्या नंतर ज्ञानोबराय त्या सिद्ध भेटामध्ये झोपडीचा दरवाजा लावून घेतला, ताटी लावून घेतली, आतमध्ये जाऊन बसले आणि आत्मचिंतन करायला ज्ञानोबरायांनी सुरुवात केली. मनामध्ये क्रोध आहे लोकांच्या विषयी, मनामध्ये क्रोध आहे ज्यांनी त्रास दिला त्या लोकांच्या विषयी, मनात विचार करतायत यांच्या कल्याणासाठी मी माझं संपूर्ण जीवन झिजवतोय, व्यतीत करतोय, तरीही या लोकांचा त्रास मला का म्हणून असावा? अंतःकरणामध्ये थोडासा क्षोभ निर्माण झालेला आहे. ही जी छोटीशी मुक्ताई आहे ना, या मुक्ताईनं ज्ञानोबरायांचं अंतःकरण जाणलं आणि ज्ञानोबरायांचं अंतःकरण जाणून ती मुक्ताई झोपडीच्या दारामध्ये उभी राहिली आणि ती मुक्ताई ज्ञानोबरायांना संत नावाची जी संकल्पना आहे ना, ती संकल्पना अतिशय व्यापक अशा पद्धतीनं विकसित करून सांगताना ताटीच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडते. ती मुक्ताई ज्ञानोबरायांना सांगते, ज्ञानदादा तुला जर संत व्हायचं असेल ना, तर तुझ्या अंतःकरणातले जे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आदी विकार आहेत ना, त्या विकारांना दूर करावं लागेल, बाजूला करावं लागेल आणि यांना बाजूला केल्याच्या नंतर तू शांती धरल्याच्या नंतर तुला संतत्व प्राप्त होणार आहे. जगानं रागाला जाणं हे जगाचं कर्तृत्व आहे, त्यांचं कर्म आहे, पण रागाला गेलेल्या जगाला निववण्याचं, शांत करण्याचं काम संत हृदय अंतःकरणात धारण करून ज्ञानोबराय तुमच्यासारख्या साधू पुरुषांनी केलं पाहिजे. ही संत संकल्पना त्या मुक्ताईनं ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये प्रेरून ठेवली. कोणाला म्हणायचं हो संत, कोणाला म्हणायचं संत? ज्ञानोबरायांनी या संतत्वाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये जरी संत संकल्पना सांगितलेली असली ना, तरी त्या संत संकल्पनेचा विकास हा जगद्गुरु संत श्री तुकोबरायांच्या गाथेमध्ये आपल्याला पाहायला सापडतो. तुकोबरायांची जी गाथा आहे ना, त्या गाथेमध्ये 275 अभंग असे आहेत की ज्या अभंगाच्या माध्यमातून संत संकल्पना किंवा संतांची जी तत्व आहेत ती तत्व तुकोबरायांनी विश्वाच्या समोर मांडलेली आपल्याला पाहायला सापडतात. वेशावरून संत ठरत असतो का हो? वेशावरून संत ठरतो का? नाही. ज्याच्या कानामध्ये कवडी अडकवलेली आहे, ज्याच्या एका कानामध्ये बांगडीची काच अडकवलेली आहे, अंगावरती फाटके तुटके कपडे आहेत आणि जो टाळ मिळत नाही म्हणून हातामध्ये दगड घेऊन विश्वाच्या कल्याणासाठी गोपालाचं भजन करतोय, त्या गाडगे बाबांच्याकडं पाहिल्याच्या नंतर कोणाला वाटेल बाबा हा संत आहे, हा सत्पुरुष आहे. त्या कालखंडातल्या लोकांनी गाडगे बाबांना संत म्हणून ओळखायला उशीर केला नाही. ओळखता आलं का? वेशावरून संत ठरत नाही. गाडगे बाबांचं जे जीवन आहे ना, ते जीवन तुकोबरायांनी जी संत संकल्पना विश्वाच्या समोर ठेवलेली आहे त्याचा यथार्थ आकार म्हणजे राष्ट्रसंत गाडगे बाबांचं जीवन आहे. या गाडगे बाबांचं पुण्यस्मरण 20 डिसेंबर रोजी आहे, पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण
ही चिंतनाची सेवा करतो आहोत. गाडगेबाबांच्या जीवनाबद्दल बोलत असताना किंवा संतांच्या जीवनाबद्दल बोलत असताना संतांचं जे जीवन आहे ना, ते जीवन एवढ्या सहजासहजी शब्दाच्या कवेमध्ये येण्यासारखं नाही. संतांचं जीवन अतिशय व्यापक असं जीवन आहे. ऐका, 1 मे 1905 पूर्वीचा दिवस आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबांचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये एक अकल्पनीय घटना घडली, एक अनाकलनीय घटना घडली. गाडगेबाबा मामाच्या घरी राहत असताना विवाह झालेला आहे. 4 अपत्यपोटी असताना गाडगेबाबांचं जे जीवन आहे ते जीवन व्यतीत होत आहे. मामाच्या घरी राहत असताना गाडगेबाबा एके दिवशी गावामधलं जे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये गेले. मंदिराच्या दारात गेले. दारात गेल्याच्या नंतर पाहतायत सर्व तिथली जी अनुभूती आहे ती अनुभूती गाडगेबाबा घेत आहेत. बाजूला चिंच वन आहे, चिंचाचं वन आहे. त्या चिंचाच्या वनामध्ये गाडगेबाबांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर त्या चिंच वनामध्ये मोकळ्या मनामध्ये चिंतन करत करत, विचार करत करत, गोपाला गोपाला भजन करत करत त्या चिंच वनामध्ये गाडगेबाबा भ्रमंती करतायत, फिरत असताना अचानक एक सत्पुरुष गाडगेबाबांच्या समोर येऊन उपस्थित झाला आणि अचानक त्या सत्पुरुषाच्याकडे पाहिल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये समाधानाची वृत्ती झाली. स्वभावतः हात जोडले गेले आणि गाडगेबाबा त्या सत्पुरुषाच्या समोर लीन झालेले आहेत. त्या सत्पुरुषाला वंदन करतायत, नमस्कार करतायत. त्या सत्पुरुषानं गाडगेबाबांना त्या चिंचवनामध्ये बसवलं आणि चिंचवनामध्ये बसवून त्या सत्पुरुषाचं नाव गाडगेबाबांच्या चरित्रामध्ये कोणत्याही ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला सापडत नाही. त्या साधू पुरुषाची भेट झाली आणि त्या साधू पुरुषानं सांगितलं, बाबा हे डेबूजी, तू या ठिकाणी तुझं जीवन जगतोय, पण हे जे तुझं जीवन आहे ना, हे जीवन स्त्रीच्या हातामध्ये जी बांगडी आहे ना त्या बांगडीसारखं क्षणभंगूर आहे आणि कानामध्ये जी तू कवडी धारण करतोय ना त्या कवडीसारखं कवडी मोल आहे. तुला भगवंताचं चिंतन करणं गरजेचं आहे, भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. या संसारामध्ये काही सार ठेवलेलं नाही, हा सगळा संसार असार आहे वगैरे उपदेश राष्ट्रसंत गाडगेबाबांना त्या चिंच वनामध्ये सत्पुरुषाच्या माध्यमातून केला. अंतःकरणामध्ये त्या सत्पुरुषाचा उपदेश गाडगेबाबांनी ग्रहण केलेला आहे. त्याचंच मनन करतायत, त्याचंच चिंतन करतायत, त्याचंच निधिध्यासन करतायत. आणि ऐका, 1 मे 1905 रात्र आहे. रात्री गाडगेबाबा विश्रांती करण्यासाठी आपल्या त्या झोपडीमध्ये आहेत. विश्रांती करत असताना डोळ्याला डोळा लागत नाही. काही दिवसाच्या पूर्वी सत्पुरुषाची भेट झालेली आहे. त्या सत्पुरुषानं सांगितलेलं आहे, बाबा रे, या आसाराचा त्याग कर आणि सार असलेल्या तत्वाच्या दिशेनं तू वाटचाल कर. तुझं जे जीवन आहे ना ते जीवन विश्वाच्या कल्याणासाठी आहे असं त्याला समजून सांगितलं. गाडगेबाबा अंतःकरणामध्ये मनन करत आहेत. रात्रीच्या गडद अंधकारामध्ये 4 लेकरं झोपलेली आहेत. स्वतः पत्नी ती जी आहे ना कुंताबाई ती सोबत झोपलेली आहे आणि गाडगेबाबा मनातल्या मनात चिंतन करतायत. मला सत्पुरुषानं आशीर्वाद दिलेला आहे, मला सत्पुरुषानं मार्ग दाखवलेला आहे. या संसाराचा त्याग करून या संसारातून आता माझी निघून जाण्याची इच्छा झालेली आहे. संसाराचा त्याग करावा आणि परमतत्व असलेल्या परमात्म्याला जाणून घ्यावं हा संकल्प अंतःकरणामध्ये गाडगेबाबांच्या निर्माण होतोय. पहाटे 3ची वेळ आहे. लेकरं झोपलेली आहेत. ती जी पत्नी आहे ती पत्नी सुद्धा झोपेमध्ये आहे. गाडगेबाबा अंथरुणावरून उठले. अंथरुणावरून उठल्याच्या नंतर मनात विचार करत करत घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. पत्नीला जाग आली. त्या पत्नीनं पाहिलं आपले पतिदेव पहाटेच्या 3 वाजता घरातून बाहेर पडायला लागलेले आहेत. तिनं आपल्या पतिदेवांना बाबांना हाक मारली आणि हाक मारल्याच्या नंतर ते उभे राहिले. ती पत्नी बाबांना विचारते, गाडगेबाबांना, अहो
तुम्ही एवढ्या रात्री कधी कुठं जात नसतात, आज एवढ्या रात्री का म्हणून उठलात, रात्रभर का म्हणून तुम्ही चिंताग्रस्त आहात, कोणत्या प्रकारचं चिंतन तुम्ही करत आहात, कोणत्या प्रकारची चिंता तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून ती पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणजे गाडगेबाबांना विचारते. त्या पत्नीच्या मुखातले जे शब्द आहेत ते शब्द ऐकल्याच्या नंतर गाडगेबाबा आपल्या पत्नीची समजूत काढतात आणि तिला सांगतात, काही दिवसाच्या पूर्वी आपल्या बाबतीत घडलेला जो मुद्दा आहे, विषय आहे, सत्पुरुषाची जी भेट आहे, त्या भेटीचं संपूर्ण कथन पत्नीच्या समोर करतात आणि तिला सांगतात, बाई आजपासून ही 4 अपत्य सांभाळण्याची जबाबदारी तुझी. मला सत्तत्वाच्या शोधासाठी, मला परमतत्वाच्या शोधासाठी आता या गृहस्थाश्रमाचा त्याग करायचा आहे, मला चिंतन करण्यासाठी या ठिकाणाहून निघून जायचं आहे. तर पत्नीनं आपल्या पतीच्या मुखातले हे शब्द ऐकले. ऐका, पतीनं ज्या वेळेस गृहस्थाश्रमाच्या त्यागाची भाषा केली ना, बाबांनी ज्या वेळेस गृहस्थाश्रमाच्या त्यागाची भाषा केली त्यावेळेस ते त्या पत्नीला सहन झालं नाही. ती तटस्थ उभी आहे, मुलं जागी झाली. ती मुलं विचारतायत, बाबा एवढ्या रात्री तुम्ही कुठं चाललात, काय सांगणार त्या मुलांना. मुलांना सांगितलं, बाळांनो काळजी करू नका, मी चिंतन करण्यासाठी चाललेलो आहे, मी भगवत तत्वाला जाणून घेण्यासाठी चाललेलो आहे, नक्की मी तुमच्या भेटीसाठी परत येईल. आपल्या पत्नीला विश्वास दिला, मुलांना विश्वास दिला आणि पहाटेच्या 3 वाजता गडद अंधकारामध्ये उद्याचा जो सूर्योदय आहे त्या सूर्योदयाच्या प्रकाशामध्ये परमतत्व असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं जे वास्तव स्वरूप आहे ते वास्तव स्वरूप जाणून घेण्यासाठी गाडगेबाबांनी आपल्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून उंबऱ्यातून पाऊल बाहेर टाकलं. ऐका, 12 वर्षपर्यंत राष्ट्रसंत गाडगेबाबा हे बाहेर फिरतायत, भ्रमंती करतायत, तीर्थाच्या ठिकाणी जातायत, अनेक गावामध्ये जातायत, माणसांचा अभ्यास करतायत. त्यावेळेस बाबांना चिंतन करण्यासाठी आजची जी तुकोबारायांची गाथा आहे ना, अभंगाची गाथा, ती गाथा उपलब्ध नव्हती. पण तुकोबारायांचे जे अभंग आहेत ना, ते अभंग त्या काळचा जो समाज आहे त्या समाजाच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये अभंग विखुरलेले होते. गाडगेबाबा तब्बल 12 वर्ष तुकोबारायांचे हे जे अभंग आहेत हे अभंग संग्रहित करतायत, श्रवण करतायत, ऐकतायत, त्याच्यातलं जे तत्व आहे ते तत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. महात्मा कबीरदासचे जे दोहे आहेत ना, ते दोहे लोकांच्या वाणीमध्ये विराजमान आहेत. त्या दोह्यांना जाणून घेण्यासाठी अट्टहासानं प्रयत्नपूर्वक गाडगेबाबांची भ्रमंती चाललेली आहे. लोकांचं अंतःकरण जाणतायत, लोकांची सुखदुःख जाणतायत आणि हे सगळं जाणत असताना तुकोबारायांचे अभंग, कबीरदासजींचे दोहे यांच्यातला भाव आणि आपल्या अंतःकरणातल्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीचा समन्वय करण्याचा प्रयत्न राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जीवनामध्ये या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये सुरू आहे. गाडगेबाबा 12 वर्ष तुकोबारायांच्या गाथेचं चिंतन करण्यासाठी घरातून बाहेर पडलेले आहेत आणि चिंतन करत आहेत. ही वृत्ती अंतःकरणामध्ये एका दिवसामध्ये निर्माण होते का? त्यागाची वृत्ती एका दिवसामध्ये निर्माण होते का? एक गोष्ट बोलू का, माझा जो वारकरी संप्रदाय ना, हा वारकरी संप्रदाय त्यागाची पूजा करणारा संप्रदाय आहे. त्यागाची पूजा करणारा संप्रदाय आहे. ही वृत्ती अंतःकरणात एवढ्या सहजासहजी निर्माण होते का? गाडगेबाबा म्हणजे त्यांचं जीवन तुमच्या माझ्यापेक्षा थोडंसं वेगळं असेल असं समजण्याचं कारण नाही. तुमच्या माझ्यासारखंच जीवन त्यांचं आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा 23 फेब्रुवारी 1876 या दिवशी बाबांचा जन्म या ठिकाणी झालेलं आहे. बाबांचं जे लहानपण आहे ना, बालपण आहे ना, ते बालपण त्यांच्या गावी गेलेलं आहे. बाबा हळूहळू मोठे होत असताना वडिलांचं जीवन पाहतायत, समाजाचं जीवन पाहतायत. वयाच्या 8व्या वर्षी राष्ट्रसंत गाडगेबाबांचे जे वडील आहेत त्या वडिलांचं देहावसन झालं आणि दुःखाचा एक खूप मोठा डोंगर बाबांच्या डोक्यावरती पडला. बाबांचं जे जीवन आहे ना, ते जीवन अतिशय त्यागी जीवन असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. याच त्यागी वृत्तीतून बाबांच्या अंतःकरणामध्ये घरादाराचा, प्रपंचाचा त्याग करण्याची वृत्ती निर्माण झालेली आहे. आणि बाबांनी 4 अपत्य झाल्याच्या नंतर गृहत्यागाचा विचार केला, घरादाराचा त्याग केला आणि 12 वर्षपर्यंत राष्ट्रसंत गाडगेबाबा आहेत ना,
राष्ट्रसंत गाडगे बाबा जगाच्या कल्याणासाठी संत वाङ्मय जे आहे ना, ते संत वाङ्मय श्रवण करण्यासाठी तीर्थाटन करून शारीरिक तपश्चर्या करण्यासाठी घरातून बाहेर पडलेले आहेत आणि तपाच्या माध्यमातून साधनेच्या माध्यमातून त्या तत्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ऐका, 12 वर्ष फिरत असताना राष्ट्रसंत गाडगे बाबांना तुकोबरायांचे अभंग श्रवण करायला भेटले आणि त्या अभंग श्रवणातून वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाचा यथार्थ परिचय गाडगे बाबांच्या अंतःकरणाला झालेला आपल्याला पाहायला सापडतो. पहा, स्वतःच्या अंतःकरणामध्ये देव आहे ही वृत्ती वेगळी आहे, पण स्वतःच्या अंतःकरणात जो देव आहे ना, तोच देव सगळ्या विश्वामध्ये आहे ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती, हे तत्व वारकरी संप्रदायाचं गाडगे बाबांच्या अंतःकरणामध्ये ठसावलं. जगद्गुरु संत श्री तुकोबरायांनी जे सांगितलेलं आहे ना, जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव, आधी आपणया नासी तरी उतरेय कसी. हे जे तत्वज्ञान आहे ना, हे तत्वज्ञान राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या अंतःकरणामध्ये 12 वर्षाची ही जी साधना आहे, या साधनेमध्ये पडत गेलं. बाबा समाजाचं निरीक्षण करतायत, समाजातल्या प्रत्येक थराचं निरीक्षण करतायत, प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक प्राण्याचं निरीक्षण करतायत. अंतःकरणामध्ये सगळ्यांच्या विषयी अनुकंपा, प्रेम धारण केलेलं आहे, सगळ्यांच्या विषयी दया धारण केलेली आहे. ऐका, तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये दयाभाव असेल नसेल हे आपल्याला सांगता येणार नाही, पण एके दिवशी गाडगे बाबांनी पाहिलं की एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याचे जे बैल आहेत ते बैल शेतामध्ये काम करत आहेत, पण बैलांचं जे पोट आहे ते पोट खपाळीला गेलेलं आहे. भुकेलेल्या पोटाची बैल बाबांनी पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर बाबा त्या शेतकऱ्याकडे जातात, शेतकऱ्याला सांगतात, बाबा जसं तुझ्या पोटाला खाण्यासाठी लागतं ना, तसं या बैलांच्या, या पशूंच्या सुद्धा पोटाला खाण्यासाठी लागतं. आता तू हे काम करायचं सोड आणि बैलांना चारा पाणी कर. या भूतांच्या विषयीची जी दया आहे ना, ती दया 12 वर्षाची ही जी साधना आहे, या साधनेमध्ये राष्ट्रसंत गाडगे बाबांना प्राप्त झाली, त्याचं ज्ञान झालं. आणि जग नो हे अवघा जनार्दन, सगळं जग हे जे आहे ना, हे विश्वरूप आहे, देवरूप आहे. ही जी वृत्ती आहे ना, हे जे तत्व आहे ना, हे तत्व अंतःकरणामध्ये गाडगे बाबांच्या ठसावलं. ज्ञानानं परिपूर्ण संतकरण झालं. एरवी गाडगे बाबा अगोदर ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचे, अगोदर ही लोकांना सांगायचे, बाबांनो व्यसन करू नका, या गोष्टी करू नका, त्या गोष्टी करू नका, पण तपश्चर्या केल्याशिवाय कुणी ऐकत नाही. 12 वर्षाची तपश्चर्या केल्याच्या नंतर बाबा आहेत ना, हे बाबा पुन्हा एकदा आपल्या घरी आलेले आहेत आणि घरी आल्याच्या नंतर घरच्यांना वाटलं आता तरी बाबा आपल्या सानिध्यामध्ये राहतील, पण बाबांनी हात जोडून सांगितलं, माझा आणि तुमचा संबंध संपलेला आहे. आता मी तुमचा नाही, आता मी या सगळ्या विश्वाचा, या सगळ्या जगाचा आहे. जगाच्या कल्याणासाठी मीच माझं संपूर्ण जीवन जे आहे ना, ते जीवन व्यतीत करणार आहे, झिजवणार आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत गाडगे बाबांनी आपल्या जीवनातलं जे सामाजिक काम आहे ना, त्या सामाजिक कामाला सुरुवात 12 वर्षाच्या तपश्चर्येच्या नंतर केली. ऋणमोचन नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीच्या किनाऱ्यावरती चिखल होतोय. त्या चिखलामध्ये भाविक भक्त जे आहेत ना, ते भाविक भक्त पाय घसरून पडतायत. राष्ट्रसंत गाडगे बाबांनी पाहिलं, लोक येत आहेत, नदीमध्ये स्नान करतायत आणि स्नान केल्याच्या नंतर या ठिकाणी घसरून पडतायत. त्यांना नदीच्या तीरावरून वरती येता येत नाही. कोणाचा पाय घसरून पाय मोडतोय, कोणाचं आणखी काय होतंय, या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर बाबांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी दया निर्माण झाली. आणि राष्ट्रसंत बाबांनी आपल्या जीवनातलं जे सामाजिक काम आहे, ते सामाजिक काम करायला पहिली सुरुवात या ऋणमोचन नावाच्या ठिकाणापासून अतिशय व्यापक प्रमाणामध्ये करायला सुरुवात केली. सुरुवातीला राष्ट्रसंत गाडगे बाबांच्याकडं कोणत्याही प्रकारची संपत्ती नाही, नाहीतरी बाबांनी आपल्या जीवनभर कोणत्याही प्रकारची संपत्ती एकत्रित केली नाही, कोणत्याही प्रकारच्या संपत्तीचा संग्रह केला नाही. अगदी कानामधली कवडी आणि दुसऱ्या कानामधली एक काच, याच्या पलीकडे बाबांच्या जीवनामध्ये काहीच नव्हतं. एका कानामध्ये कवडी धारण करायची,
का म्हणून करायची? माझं जे जीवन आहे ना, या कवडीसारखं निर्मूल्य आहे. माझ्या जीवनाला, या देहाला माझ्या किंमत नाही. कानामध्ये बांगडीची काच धारण करायची, का म्हणून करायची? त्याचं ही कारण बाबांच्याकडे होतं. ही काच जशी नश्वर आहे, कधी तुटेल कधी फुटेल सांगता येत नाही, तद्वत माझं जे जीवन आहे ना, ते नश्वर आहे. हे नश्वर असलेलं जीवन, हा नश्वर असलेला देह जगाच्या कल्याणासाठी झिजवायचा, ही प्रवृत्ती बाबांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून बाबांनी आपलं जे जीवन आहे ना, ते जीवन समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत करायला सुरुवात केलेली आहे. त्या ऋणमोचन नावाच्या ठिकाणी घाट बांधायची सुरुवात बाबांना करायची आहे. त्या ठिकाणी घाट बांधायचा आहे. पण घाट बांधण्यासाठी लागणारी जी सामग्री आहे, त्या सामग्रीपैकी एकही वस्तू बाबांच्याकडं नाही. ना संपत्ती आहे, ना कोणती वस्तू आहे, पण बांधायची इच्छा अंतःकरणामध्ये आहे. एक गोष्ट बोलू का? संतांनी अंतःकरणामध्ये संकल्प करावा आणि त्या संकल्पाला सामर्थ्य परमात्म्यानं द्यावं, हे त्याचं कर्तव्य आहे. सत्य संकल्पाचं सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, संत संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सत्य संकल्पाचा दाता नारायण, संत संकल्पाचा दाता नारायण, दाता नारायण, नारायण. अंतःकरणामध्ये सत्याचा संकल्प केला, एखादी चांगली गोष्ट करण्याचा संकल्प केला का, त्या संकल्पाला बळ देण्याचं काम हे परमात्म्याच्या हातून केलं जातं. तो देव त्याला बळ देत असतो. राष्ट्रसंत गाडगेबाबांनी अंतःकरणामध्ये संकल्प केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला घाट बांधायचा आहे. घाट बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची सामग्री नाही. बाबा त्या घाटावरती गेलेले आहेत आणि तिथं गेल्याच्या नंतर आजूबाजूला पाहतायत, कोरडी माती त्याच्यावरती टाकण्याचा प्रयत्न करतायत. 1 तास झाला, 2 तास झाला, लोक येत आहेत, पाहतायत. बाबांनी ते छोटंसं टोपलं उचलावं, त्या टोपल्यातली जी कोरडी माती आहे, ती कोरडी माती त्या घाटाच्या घसरगुंडीच्या रस्त्यावरती टाकावी. त्या रस्त्यावरून लोकांनी निघून जावं, पुन्हा ती ओली व्हावी, पुन्हा घसरगुंडी व्हावी, पुन्हा बाबांनी माती आणावी. अनेक लोक पाहतायत. हे सगळे लोक पाहत असताना काही लोकांच्या लक्षात आलं की याचा वेश जरी भनंगासारखा असला, याच्या अंगावरती जरी गोधड्या असल्या ना, तर याचा विचार चांगला आहे. लोक एकत्रित जमा झाले आणि यात्रेमध्ये जमा झालेले जे लोक आहेत, त्या लोकांनी बाबांना सहकार्य करायला सुरुवात केली. कुणी दगड आणायला चालू केले, कुणी त्या बांधकामासाठी लागणारं जे इतर साहित्य आहे ते इतर साहित्य आणायला सुरुवात केली. गावामध्ये जो सावकार आहे, त्या सावकारानं घाटाला लागण्यासाठी जो खर्च लागणार आहे, तो खर्च देण्याची तयारी दर्शवली. आणि मग ऋणमोचन या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगेबाबांनी सुंदर असा घाट बांधून तयार केला. गाडगेबाबांच्या हातामध्ये झाडू आहे. बाबांनी सकाळी उठावं, मंदिर झाडावं, मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो परिसर झाडून काढावा. आणि हे सगळं झाडून काढल्याच्या नंतर ग्राम स्वच्छता, संपूर्ण त्या मंदिराची परिसराची स्वच्छता केल्याच्या नंतर रात्री दिवस मावळायच्या वेळेस 2 दगड घ्यायचे. ते 2 दगड हातामध्ये घेऊन गोपाला गोपाला भजनाला सुरुवात करायची. आणि भजनाला सुरुवात केल्याच्या नंतर सर्व जे लोक आहेत ते लोक बाबांच्या कीर्तनासाठी येऊन जमा व्हायचे. अगदी साधी सरळ भाषा.
सांगायच्या आहे. ना घट सांगतायत, ना पट सांगतायत, ना ब्रह्म सांगतायत, ना माया सांगतायत. पण लोकांच्या भाषेमध्ये लोकांचं जे तत्वज्ञान आहे, ब्रह्मज्ञान जे आहे, ते ब्रह्मज्ञान बाबा आपल्या साध्या सरळ लोकांच्या भाषेमध्ये लोकांच्या समोर व्यक्त करत आहेत. त्या ऋणमोचन या ठिकाणाहून बाबांच्या या कर्माला सुरुवात झालेली आहे. एखाद्या गावामध्ये जावं, त्या गावामध्ये गेल्यानंतर मंदिराची वगैरे स्वच्छता करावी आणि स्वच्छता केल्याच्या नंतर लोकांच्या डोक्यामध्ये जी अज्ञानाची घाण आहे, लोकांच्या डोक्यामध्ये जी अविचाराची घाण आहे, त्या अविचाराच्या घाणीच्या साफसफाईसाठी बाबांनी कीर्तनाला सुरुवात करावी. कीर्तनातून बाबा लोकांना सांगायचे, बाबा रे, देव मंदिरात नाही, देव देवळात नाही, देव दगडात नाही, देव जो आहे ना, देव हे जे लोक आहेत ना, हे सगळे लोक, या सगळ्या जीवांच्या ठिकाणी देव बसलेला आहे. म्हणून तुम्हाला सेवाच करायची असेल ना, तर लोकांची सेवा करावी. लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही तुमचं जीवन झिजवावं. सर्वभूती देव जाना, सर्वभूती देव जाना, सर्वभूती देव जाना, सर्वभूती देव जाना. जाना भुकेला तानेला पाणी पाजा, जेऊ घाला, सर्वभूती देव जाना, सर्वभूती देव जाना. सर्व भूताच्या ठिकाणी, सगळ्या लोकांच्या, सगळ्या जीवाच्या ठिकाणी देव वास करतोय. हे जे तत्व आहे ना, हे तत्व बाबा आपल्या कीर्तनातून अतिशय उत्तम अशा रीतीने व्यक्त करायचे. तुकोबऱ्यांच्या गाथेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलं, ते तत्वज्ञान लोकांना समजेल, लोकांना कळेल अशा भाषेमध्ये व्यक्त करायचे. बाबांच्या कीर्तनासाठी त्या कालखंडामध्ये लाखो लोक जमा व्हायचे, लाखो लोक जमा व्हायचे. 20 डिसेंबर 1956 या दिवशी बाबांचं देहावसन झालेलं आहे आणि अमरावती या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या या पार्थिवावरती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सानिध्यामध्ये अंत्यसंस्कार झालेला आहे, त्यांचा अंत्येष्टी संस्कार झालेला आहे. आणि बाबांच्या जीवनानं एक उत्तम असं संत संकल्पनेला प्राप्त झालेलं जे तत्व आहे, ते तत्व विश्वाच्या समोर आलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल